जागतिक आदिवासी दिनानिमित्त चंद्रपूर शहरात मूळ निवासींच्या वतीनं भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं। क्रांतीवीर बाबूराव पुलेश्वर शेडमाके स्मारकापासून सुरू झालेली ही रॅली जननायक बिरसा मुंडा चौकापर्यंत काढण्यात आली। रॅलीमध्ये आदिवासी बांधव मोठ्या संख्येनं पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते। मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला। यावेळी बोलताना आदिवासी नेते अशोक तुंगतुंबर आणि नगरसेवक जितेश कुळमेधे यांनी सांगितले की जागतिक मूळ निवासी दिवस हा आदिवासी समाजाच्या हक्कांचा आणि अस्मितेचा गौरव करणारा दिवस आहे। संयुक्त राष्ट्र संघाच्या ठरावानुसार जगभरातील आदिवासी समूहांना त्यांचे नैसर्गिक आणि मूलभूत अधिकार मिळावेत, तसंच आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जनजागृती व्हावी हा या दिवसामागील प्रमुख उद्देश आहे। आजचा कार्यक्रम म्हणजे जागतिक मूळ निवासी दिवस म्हणजे विश्व आदिवासी दिवस 2026। या मागची पार्श्वभूमी अशी आहे की संयुक्त राष्ट्र संघामध्ये एक ठराव झाला होता की विश्वातल्या सर्व आदिवासींना इंडिजिनस हा दर्जा देण्यात यावा। म्हणजे इंडिजिनस याचा अर्थ असा की पूर्णपणे मूळ निवासी आणि त्यांचे काही नैसर्गिक अधिकार आहेत, हे नैसर्गिक अधिकार त्यांना जसेच्या तसे मिळावेत आणि विश्वातले सर्व आदिवासी समूह हे प्रवाहाच्या मुख्य प्रवाहात यावेत, विकासाच्या मुख्य प्रवाहात यावेत, हा या मागचा उद्देश होता। आणि यामध्ये 192 देश म्हणजे राष्ट्रसंघामध्ये 192 देश समाविष्ट आहेत। या 192 देशांनी हा मूळ निवासी अधिकारांचा जाहीरनामा 19 ऑगस्टला पारित केला आणि तेव्हापासून 19 ऑगस्ट हा जागतिक मूळ निवासी दिवस म्हणजे 9 ऑगस्ट हा जागतिक मूळ निवासी दिवस म्हणून पूर्ण विश्वात साजरा करण्यात येतो। आणि या दिवसाला संपूर्ण विश्वातले जे काही आदिवासी आहेत यांना जल, जंगल आणि जमीन यांचे वैश्विक अधिकार जसे आहेत तसे ज्या स्वरूपात आहेत त्या स्वरूपामध्ये बहाल करण्याचा जाहीरनामा युनोने पारित केला आणि त्या अनुषंगाने आजचा दिवस हा मूळ निवासी गौरव दिवस, त्यांच्या विकासाचा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो, पूर्ण विश्वात साजरा करण्यात येतो। आणि आज त्या निमित्तानं एक चंद्रपूर जिल्ह्याच्या ठिकाणी एक रॅली निघावी, एक आदिवासी समाज एकवटला जावा, एकत्र यावा, या उद्देशाने, या एकमेव उद्देशाने आजचा हा मूळ निवासी गौरव दिवस आम्ही आज साजरा करीत आहोत। आणि तो साजरा करीत असताना चंद्रपूर म्हणजे बाबूराव शेडमाके स्मारक ते जननायक बिरसा मुंडा या मार्गाने आमची एक रॅली निघत आहे आणि त्या रॅलीला आपण सर्वांनी सहकार्य करावं हीच अपेक्षा। कोल्हापूरच्या सांस्कृतिक अस्मितेचा मानबिंदू असलेल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचा पुनर्जन्म झालाय। तब्बल 25 कोटी 10 लाख रुपयांच्या निधीतून पुनर्बांधणी करण्यात आलेल्या नूतन नाट्यगृहाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती। 8 ऑगस्ट 2024 रोजी भीषण आगीत हे ऐतिहासिक नाट्यगृह जळून खाक झालं होतं। त्यामुळे कोल्हापूरच्या कला आणि नाट्य विश्वाला मोठा धक्का बसला होता। त्यानंतर शासनाच्या निधीतून नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीला सुरुवात झाली। अनेक अडथळ्यांवर मात करत अखेर हे सांस्कृतिक केंद्र नव्या रूपात साकारलं गेलंय। नव्या वास्तूसोबतच आधुनिक सुविधा आणि रंगभूमीच्या गरजा लक्षात घेऊन करण्यात आलेली उभारणी आता रसिकांसाठी खुली झाली आहे। त्यामुळे केशवराव भोसले नाट्यगृहाचा पडदा पुन्हा उघडलाय। कोल्हापूरच्या सांस्कृतिक वाटचालीला नवी ऊर्जा मिळाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विमानातून एकत्र प्रवास केल्यावर सुरू झालेल्या राजकीय चर्चांवर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे। दोन नेते एकत्र प्रवास करू शकतात, त्यात विशेष काही नाहीये, याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहण्याची गरज नाही असं महाजन म्हणाले। यापूर्वी फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी देखील एकत्र विमान प्रवास केल्याची आठवण त्यांनी करून दिली। पुणे नाशिक रेल्वे मार्गासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची सरकारने दखल घेतली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती स्थापन केली आहे। स्थानिकांच्या मागण्यांचा विचार करून समितीचा अहवाल घेऊन त्यानुसार निर्णय घेतला जाईल असं महाजन यांनी सांगितलंय। सुप्रिया सुळे यांनी आपली भेट का घेतली याची माहिती नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान अंबादास दानवे हे आपले जुने सहकारी असून त्यांच्यासोबत युवा मोर्चाचं काम केल्याची आठवण महाजन यांनी सांगितले। दानवे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असतील तर त्यात काही गैर नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। मनोज जरांगे यांच्या मुद्द्यावर मात्र महाजन यांनी भाष्य करणं टाळलंय। अच्छा, संजय राऊत साहेबांनी त्यांनी करावं आंदोलन। ते वारंवार माझ्यावर आरोप करतायत, भ्रष्टाचार झाला म्हणते कुंभमेळ्यामध्ये,
परवा राजसाहेब म्हणाले की या ठिकाणी सगळे गुजराती कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी आलेले आहेत, सगळे गुजराती ठेकेदार आहेत. मी सगळी माहिती घेतली. मी 50 ठेकेदारांची माहिती घेतली. 50 मध्ये फक्त एक ठेकेदार कोणीतरी फक्त गुजरातचा आहे. खरं म्हणजे टेंडर प्रोसेस आहे, देशभरातून कोणी ते टेंडर भरू शकतं, पण या ठिकाणी फक्त एकच ठेकेदार गुजरातचा आहे आणि ते छोटंसं काम त्या ठिकाणी घेतलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे. आणि म्हणून मला असं वाटतं असे निराधार आरोप करायचे, भ्रष्टाचाराचे आरोप करायचे. आपल्यालाही कल्पना आहे 30, 35% बिलो काम या ठिकाणी गेलेले आहेत. महापालिकेमध्ये सगळे टेंडर आपण बघितलं तर 20%, 22%, 25%, फायबर केबलचं काम 42% बिलो गेलेलं आहे. अतिशय ट्रान्सपरन्सी या सगळ्या कामांमध्ये, पूर्ण स्पर्धा या कामामध्ये या ठिकाणी होते. कुणालाही पाठीशी घाललं जाते किंवा कुणाचा ठेकेदार पुढे आणला जात नाहीये. आणि असं असताना विनाकारण कुंभमेळ्याला बदनाम करण्याचं काम मला वाटतं हे घेत आहेत. मला त्यांनी माहितीच्या आधारावर बोललं पाहिजे. कुठे काही जीभ लावली टाळ्याला असं न करता आपण पूर्ण माहिती घ्या, ठेकेदारांची नावं घ्या, किती कामं बिलो गेली आहेत, किती टक्के बिलो गेलेली आहेत याची माहिती घ्या आणि मग बोला. पण नाशिकच्या कुंभाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचं काम काही लोक करतायत. आणि त्यांना विनंती आहे, राजकारणाच्या ठिकाणी आपण राजकारण करू, पण असं कुंभमेळ्याला बदनाम करू नका. जागतिक आदिवासी दिनानिमित्त चोपडा शहरात हजारो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. आमदार चंद्रकांत सोनवणे आणि माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कृषी उत्पन्न बाजार समिती इथं आमदार चंद्रकांत सोनवणे आणि माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीपासून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत महिला, पुरुष, युवक आणि युवतींनी पारंपरिक आदिवासी वेशभूषा परिधान करून मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. आदिवासी गीतांच्या तालावर नागरिकांनी ठेका धरत जल्लोष केला. मिरवणुकीत आमदार चंद्रकांत सोनवणे, लताताई सोनवणे, जळगाव महानगरपालिकेच्या नगरसेविका डॉक्टर अमृता सोनवणे यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि चोपडा विधानसभा मतदारसंघातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. आदिवासी दिवसानिमित्त जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं सर्व आदिवासी बांधव या उत्साहाला मोठा एक दिवाळी दसऱ्यासारखं साजरा करतात. एक आनंद असतो. भगवान बिरसा मुंडा, राघोजी भांगरे आणि दुर्गामती यांनी जो त्याग केला, बलिदान केलं, इंग्रजांविरुद्ध लढले, ते लढत असताना आदिवासी बांधव कुठे या स्वातंत्र्य युद्धामध्ये मागे राहतो. आमचे स्वातंत्र्य युद्ध हे जे होते यांच्यामुळेच आज आदिवासी बांधवाला एक अभिमान आणि स्वाभिमान वाटलं की आम्ही ही जी क्रांतीची ज्योत पेटली होती, त्या क्रांतीच्या ज्योतीमध्ये भारत देश स्वातंत्र्य करण्यासाठी आदिवासी कुठे मागे नव्हते. त्यामुळे प्रत्येक आदिवासीला त्याबद्दल अभिमान आहे, स्वाभिमान आहे. त्यामुळे 9 ऑगस्ट दिवस हा आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. बिरसा मुंडा आणि इतर जे आमचे दैवत आहे, या दैवतांच्या मध्ये वाल्मिकी ऋषी वगैरे यांच्या सर्वांची आहे. हा दिवस एक आमच्यासाठी दिवाळी दसऱ्यासारखा दिवस असतो. त्याचप्रमाणे देशात जेव्हा क्रांती सुरू आली, भगतसिंग असतील, राजगुरू असतील, सुखदेव असतील, चंद्रशेखर आझाद असतील, यांनाही इंग्रजांनी फाशी दिली होती, यांना गोळीबार करून मारले. या सर्वांना आठवण करावं म्हणून आज शहीद दिवस आणि आदिवासी दिवस या निमित्ताने साजरा केला जातो. आदिवासी बांधवांमध्ये एक परंपरा आहे आणि या परंपरेच्या ह्याच्याने माध्यमातून नृत्य करून आपण व्यक्त करत असतात आणि शौर्याची गाथा या माध्यमातून आपल्या समाजाच्या येणाऱ्या नव्या पिढीला ते मार्गदर्शक म्हणून सांगतात. महाराष्ट्रात रिक्षा चालक, ओला उबर चालकांना मराठी भाषा येणं बंधनकारक आहे. मराठी शिकण्यासाठी देण्यात आलेली 105 दिवसांची मुदत 15 ऑगस्टला संपते. त्यामुळे 18 ऑगस्ट पासून मराठी न बोलणाऱ्या चालकांवर कायद्याच्या कक्षेत कारवाई अटळ आहे, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलाय. आरटीओ अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश देण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. अमराठी भाषक चालकांसाठी बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा कार्यशाळा अभियान राबवण्यात आलंय. कोकण मराठी साहित्य संघाकडून प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा यायलाच हवी अशी सरकारची भूमिका असल्याचं सरनाईक म्हणाले. मुंबई गोवा महामार्ग लवकर पूर्ण करण्याची गरज असल्याचं सांगताना राज ठाकरे यांनी केलेल्या सूचनांकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे असंही त्यांनी नमूद केलंय. नाशिकमधील खड्ड्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेत. कुंभमेळ्याची कामं पूर्ण करून रस्ते दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आल्याचं सरनाईक यांनी सांगितलंय. मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद सुरू आहे. त्यांच्या काही गैरसमजांवर चर्चा सुरू असून
चर्चा करून तोडगा काढण्याची भूमिका सरकारची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। मैं हमारे मुंबई मराठी साहित्य संघ और कोकण मराठी साहित्य परिषद के सभी हमारे सहयोगी हैं, उनका दिल से धन्यवाद देता हूं, क्योंकि 1989 में आरटीओ में जो नियम है कि हमारे सभी महाराष्ट्र में काम करने वाले हिंदी भाषिक जो ड्राइवर है उनको जुज़वी मराठी का ज्ञान होना ज़रूरी है, और अगर वो ज्ञान नहीं होगा तो उनको बैच दिया गया है। वो बैच देते वक्त यही सवाल उनके सामने रखा गया था कि अगर आपको इतना मराठी ज्ञान नहीं रहेगा तो आपको लाइसेंस और बैच नहीं दिया जाएगा। उसको मध्य रास्ते नज़र रखते हुए हमारे आरटीओ के अधिकारियों ने कार्रवाई करना शुरू की। हमारे पास बहुत सारे रिक्शा संगठन के हिंदी भाषिक नेता भी आ गए। शशांक राव आए, कृपा शंकर जी आए, हाजी अराफत जी आए, संजय निरुपम जी आए। उन्होंने कहा कि आप कहते हो वो सही बात है कि महाराष्ट्र में अगर रहना है, व्यवसाय करना है तो मराठी भाषा आना चाहिए, और हमारा तो यही कहना था कि मराठी भाषा उतनी आनी चाहिए जो प्रवासियों से संवाद रख सको। अरे जुज़वी मराठी आना जरूरी है। जो महाराष्ट्र की संस्कृति है, मराठी परंपरा है, उसको आप आत्मसात करो। और इसी दौरान हमें किसी लोगों ने बोला कि आप टाइमिंग दे दो 3 महीने का, तो हमने उनसे कहा कि 3 महीने क्यों भाई, 3.5 महीना हम देते हो। 105 दिन दिया, 1 मई से लेके 15 अगस्त तक का वक्त दिया। पूरे राज्य में हमारे सभी साहित्य परिषद के 1600 शिक्षकगण उनको शिक्षा देते थे, और उस माध्यम से 1 लाख से ज़्यादा यानी 1,10,000 का जो आंकड़ा है हमारे पास अभी तक आया है कि वो सभी हिंदी भाषी ड्राइवरों को हमने मराठी का ज्ञान दिया है। उनको सर्टिफिकेट भी प्रदान किया जाएगा कोकण मराठी साहित्य परिषद के माध्यम से। और 17 तारीख को आदरणीय उप मुख्यमंत्री और आदरणीय मुख्यमंत्री और आदरणीय मराठी भाषा मंत्री इनके उपस्थिति में हम वो कार्यक्रम रखेंगे, और उस कार्यक्रम में सर्टिफिकेट भी प्रदान किया जाएगा। एक बात उतनी ही सही है कि आरटीओ का नियम 1989 में हो गया, 1989 में, तो उस माध्यम से सबको हिंदी भाषिकों को मराठी का ज्ञान होना जरूरी है। तो अभी हमने ये मोहलत दी, अगर 17 तारीख के बाद में अगर किसी को मराठी आता नहीं रहेगा, जितना मराठी हम हमारे प्रवासियों के साथ बात करेंगे उतना तो आना चाहिए, नहीं तो उनके ऊपर कार्रवाई आरटीओ के नियम में जो लिखी है वो उसके माध्यम से हो। मगर महाराष्ट्र में अगर व्यवसाय करना है, महाराष्ट्र में अगर आपको रहना है, तो उतना मराठी तो आपको अनिवार्य है। बांधकाम कामगार उपायुक्त अमोल जाधव यांना परतूर पोलिसांनी अटक केली आहे। जालना जिल्हा बांधकाम कामगार अधिकारी असताना अमोल जाधव यांनी संसारोपयोगी साहित्यांच्या संचात मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे। जवळपास 100 ट्रक संच लाभार्थ्यांना वाटप न करता ते खासगी व्यक्तीला विकून मोठा घोटाळा केला गेलाय। काही दिवसांपूर्वी परतूर पोलिसात खुद्द अमोल जाधव यांनीच गैरव्यवहार झाल्याची फिर्याद परतूर पोलिसात दिली होती, आणि त्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी मोठी कारवाई करत अमोल जाधव यांना अटक केली। त्यामुळे फिर्यादीच आरोपी निघाल्याने मोठी खळबळ उडाली। दरम्यान आतापर्यंत 1,79,00,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। पुढील तपास सुरू आहे। या संबंधी पोलीस ठाणे परतूर येथे दिनांक 24/4/2026 रोजी भारतीय न्याय संहिता कलम 318(4) व 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल झाला। यातील फिर्यादी सरकारी कामगार अधिकारी जालना श्री अमोल मानसिंग जाधव हे होते, आणि या तपासामध्ये एकूण आतापर्यंत 7 आरोपी आणि यातील फिर्यादी सुद्धा दिनांक 8/8/2026 रोजी यांना अटक करण्यात आली आहे, आणि त्यांचा PCR दिनांक 9 आजपर्यंत पावत आहेत। आणि यातील आरोपितांनी जे बांधकाम मजूर असतात त्यांना मिळणारे जे साहित्य आहे ते त्यांना वाटप न करता ते एका खासगी वाहनामध्ये वाहतूक करताना मिळून आल्याने या संबंधाने हा गुन्हा दाखल झाला होता। सर, आतापर्यंत किती मुद्देमाल, किती लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे? आरोपीला अटक करण्यात आली। जागतिक आदिवासी दिनानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रमांचं आयोजन करत आदिवासी संस्कृती, परंपरा आणि इतिहासाचं दर्शन घडवण्यात आलंय। टाकलीपाडा इथं आणि पिंपरीपाडा झराळी येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये विश्व आदिवासी सेवा संघटनेतर्फे विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं। यावेळी आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमा विद्यार्थ्यांना भेट देत त्यांच्या कार्याची माहिती देण्यात आली। विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करून समाजाच्या शैक्षणिक विकासाला चालना देण्याचा संदेश देण्यात आला।
दरम्यान नंदुरबार जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या संघटनेतर्फे आदिवासी दिनानिमित्त प्रतिमा पूजन आणि अभिवादन करण्यात आले। अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नरेश पाडवी यांच्या हस्ते आदिवासी परंपरेनुसार अभिवादन करण्यात आले। पारंपरिक वेशभूषा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे उपक्रमाला विशेष रंगत आली। सर्वप्रथम मी आपले आभार मानतो। तुम्ही फार जोशाने संघटनेचं, पदाधिकाऱ्यांचं आणि प्रमुख पाहुण्यांचं स्वागत केलं। आजची परिस्थिती बदलली पाहून खूप आनंद होतो, कारण सुरुवातीला आदिवासी दिवस म्हणून आपल्याला माहीत नव्हता आणि आपण आज खूप उत्साहाने साजरा करत आहोत। सुरुवातीला परिस्थिती अशी होती की 2007 मध्ये आम्ही धानोऱ्याला वैद्यकीय अधिकारी असताना तिथं आम्ही पहिल्यांदा आदिवासी दिवस साजरा केला। तर बिरसा मुंडांचं एक तैलचित्र आम्ही त्याची मिरवणूक काढली होती। तर लोकांना त्या चित्राचं म्हणजे बिरसा मुंडांचं व्यक्तिमत्वच माहीत नव्हतं, की लोक विचारायचे की ही मिरवणूक कोणाची काढताय, काय काढताय, कशासाठी काढताय। तर अशी परिस्थिती होती। परंतु आज जेवढे गाणे सादर केले विद्यार्थ्यांनी, नृत्य सादर केले, तर प्रत्येक गाण्यामध्ये बिरसा मुंडा यांचं नाव घेण्यात आलं। कारण बिरसा मुंडा ही अशी व्यक्ती होती जी 25व्या वर्षी शहीद झाली आणि शहीद झाल्यानंतर त्यांचं नाव अजरामर झालं। या देशामध्ये स्वातंत्र्य लढा इंग्रजांविरुद्ध दिला, परंतु सर्वात प्रथम जो लढा दिला तो आदिवासींनी दिला आणि सर्वप्रथम इंग्रजांविरुद्ध आंदोलन पुकारण्याचं काम आपल्या बिरसा मुंडांनी केलं। म्हणून त्यांचे कार्य खूप महान आहे आणि ते प्रत्येक आपण बालकाने आठवणीने ठेवा आणि त्यांची कथा आपण स्मरणात ठेवा। प्रत्येक क्षेत्रात तुम्ही विकास करावा आणि सर्वांगीण विकास, म्हणजे कोणी राजकारणातही जावं अशा पद्धतीने आपण सर्वांगीण विकास करावा। आणि बरेच विद्यार्थी इथं कलाकार दिसत आहे, त्यांनी कला क्षेत्रात सुद्धा पुढे जावं अशी मी त्यांना एक हे करतो, शुभेच्छा देतो। आणि शिकत असताना सध्याचं युग हे मोबाईलचं आहे, तर मी तुम्हाला एवढीच विनंती करतो विद्यार्थ्यांना की तुम्ही मोबाईलमधून आपल्या शिक्षणासाठी, आपल्या व्यवहारासाठी ज्या चांगल्या गोष्टी त्या शिकून घ्याव्यात आणि मोबाईल नुसतं रील्स बघणे आणि त्याच्यात यूट्यूब बघणे, व्हिडिओ बघणे एवढ्यापुरतं ते मर्यादित न ठेवता आपण अभ्यासात त्याचं आत्मसात करून प्रहार संघटनेचे आर्वी विधानसभा प्रमुख जय बेलखेडे यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप करत बच्चू कडू स्वतःच प्रहार संघटना संपवत आहेत असा खळबळजनक दावा केलाय। बच्चू कडू यांच्या वर्धा दौऱ्यादरम्यान प्रहारच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला अनुपस्थिती लावल्यानं संघटनेतील अंतर्गत मतभेद समोर आलेत। बच्चू कडू यांच्या शिवसेना प्रवेशामुळे प्रहारच्या कार्यकर्त्यांची गोची होत असल्याचा आरोप बेलखेडे यांनी केलाय। विविध आंदोलनं करूनही त्याचा फायदा बच्चू कडूंनी घेतल्याचं सांगत पुढे कोणत्या पक्षात जायचं याचा निर्णय कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेऊ असं त्यांनी स्पष्ट केलंय। आज बच्चूभाऊ कडू कारंजा घाटगे इथं आलेले आहे आणि शिंदे गटांनी कार्यक्रम घेतला आहे, पण शिंदे गट ह्या पहारला म्हणजे पहारच्या कोणत्या कार्यकर्त्यांना आवाज नाही देत, बोलावत नाही आणि त्यांना कुठल्याच पद्धतीचा मान सन्मान देत नाही। आम्हाला मानाची गरज नाही, आम्ही कार्यकर्ते आहे, शेतकरी आंदोलनचे कार्यकर्ते आहे, म्हणून बच्चूभाऊ संघ होतो। पण बच्चूभाऊचं बी काम होतं का बाबा तुम्ही त्यांना ज्या विदर्भ तुम्हाला प्रमुख बनवला आहे तर तुमच्या पद्धतीने तुम्ही सांगायला पाहिजे का शिंदे गटाचे जे कार्यकर्ते होते का बाबा त्यांना बोलावा, पण आम्हाला बोलावलं नाही। आमची एवढीच नाराजी आहे का मान सन्मान गरज नसते, पण काही थोडी बहुत इज्जत राहते। जे मी एवढी मोठी विधानसभा लढलेला आहे त्या विधानसभेच्या माध्यमातून आजपर्यंत यांनी फक्त आपला बच्चूभाऊनी उल्लू सिधा केला। आज त्या माणसासाठी आम्ही एवढे आंदोलन केले, आंदोलनमध्ये आजपर्यंत लोकांच्या हितासाठी लढलो। बच्चूभाऊंनी आंदोलनाचा स्वतः फायदा घेतला। आम्ही कुठल्या पद्धतीचा नाही, आमचं मन साफ होतं, त्यानुसार आम्ही प्रहार संघ होतो। काही नाही, असंच चालत राहीन तर पक्ष स्वतः बच्चूभाऊ संपवून राहिले प्रहार संघटना, एवढंच मला असं वाटतंय। माझा तोच निर्णय आहे पुढं का यदि असेच राहीन तर मी माझ्या कार्यकर्त्यांना विचारीन आणि त्याच्यानंतर पक्षाचं काय, कोणत्या पक्षात जायचं या पुढचा निर्णय घेऊ आम्ही। बच्चूभाऊ संघ चर्चा झाली, बच्चूभाऊ फक्त एवढंच म्हणते मी गुलाम आहे म्हणते शिवसेनेला, एवढाच शब्द।
आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात नांदेड शहरात महामोर्चा काढण्यात आला. महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चाला आनंदराज आंबेडकर आणि खासदार चंद्रकांत हंडोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आनंदराज आंबेडकर यांनी आरक्षण उपवर्गीकरण लागू करण्यास विरोध करत सरकारला इशारा दिलाय. जसा दिल्लीत धर्मेंद्रंचा राजीनामा झाला तसा महाराष्ट्रात देवेंद्रंचा व्हायचा असेल तर होश में आओ असा इशारा त्यांनी दिलाय. हा महाप्रचंड मोर्चा निघाला. लाखोच्या संख्येने नांदेडचे आंबेडकरी समाजाचे लोक आणि अनुसूचित जातीचे सर्व 59 जाती आज या इथे उपस्थित होत्या. सरकार जो उपवर्गीकरणाचा अनुसूचित जातीमध्ये घाट घालतोय त्याच्या विरुद्ध हा जन आक्रोश या इथे उघडला होता आणि त्यामुळेच सरकारला आमचं सांगणं आहे आणि खास करून मुख्यमंत्र्यांना जे सतत हे उपवर्गीकरणार अशा पद्धतीच्या घोषणा करतायत, होश में आओ. तिथे धर्मेंद्रचा राजीनामा झालेला दिल्लीत, तिथे महाराष्ट्रात देवेंद्रचा व्हायचा नसेल तर होश में आओ एवढंच माझं. एक विषय असा आहे की धर्मेंद्र प्रधानाच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसनं जो काही आंदोलन केलं होतं म्हणजे सातत्य होतं, ते हटले नव्हते. मराठा आरक्षणाच्या बाबतीत देखील असं घडलं की ते हटले नाही. मग असं सातत्यपूर्ण आंदोलन होणार आहे का? होय, सातत्यपूर्ण आंदोलन आहे. जवळजवळ 10 मोर्चे माझे आतापर्यंत झालेले आहेत. आता उद्या माझा पहिला मोर्चा आहे, परवा अंबेजोगाईला आहे, 13 संभाजीनगरला आहे. कंटिन्युअस जिल्हा आणि तालुकावार मोर्चे आहेत. विधानसभा म्हणजे हिवाळी अधिवेशन चालू होईपर्यंत हे मोर्चे चालू राहतील आणि त्यानंतर विधानसभेला आम्ही घेराव. जागतिक आदिवासी दिनानिमित्त इगतपुरी तालुक्यातील घोटी इथं भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या रॅलीत तालुक्यातील आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. सिन्नर फाटा ते जैन भवन या मार्गावर काढण्यात आलेल्या रॅलीत पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले महिला, पुरुष आणि तरुण मोठ्या संख्येनं सहभागी झाले. पारंपरिक वाद्यांच्या तालावर नृत्य करतानाच डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या तरुणाईनं रॅलीत उत्साहाचं वातावरण निर्माण केलं. विशेष म्हणजे ट्रकवर उभं राहून आदिवासी क्रांतिकारकांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या कलाकारांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आदिवासी समाजाच्या संस्कृती, परंपरा आणि क्रांतिकारकांच्या योगदानाचं दर्शन या रॅलीतून घडलं. तालुक्यातील विविध आदिवासी संघटनांनी रॅलीत सहभाग घेतला. मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडलेल्या या रॅलीमुळे घोटी शहरात आदिवासी संस्कृतीचा जागर पाहायला मिळाला. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.